कुठंतरी विकास गोगावलेला अडकवायचं, कुठंतरी माझ्या सर्व नगरसेवकांना अडकवायचं आणि त्याच्याकरता अशी आलेली बाहेरून माणसं आज आमच्यावरती हल्ला करत होते। त्याच्याबद्दल ह्या रिव्हॉल्वर मी आता पोलीस इथं असतील का, कोण कोण आहेत का पोलीस कोण आहेत का आता तरी या पुढे जरा आहे काय बोल सॉरी काही अडचणी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान आज मतदान होतोय आणि विकास गोगावले जे मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र आहेत यांच्यावर रिव्हॉल्वरच्या माध्यमातून हल्ला करण्याचा आरोप विकास गोगावले करत आहेत। आपल्या सोबत स्वतः विकास गोगावले त्यांच्याशी जाणून घेऊया। दादा, नेमका काय प्रकार होता? विकास गोगावलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न म्हणजे हल्ला झालाच। आपण जर का पाहिला असेल त्या गाडीमध्ये स्टंप आहेत, हॉकी स्टिक आहेत, तलवारी आहेत आणि बंदूक, जी स्वतः बंदूक मी रिव्हॉल्वर माझ्या अंगरक्षकांनी बघितली त्याप्रमाणे माझ्यासोबत असणारा माझा कार्यकर्ता जो माझ्या आधी त्या बंदुकीवरती तुटून पडला आणि ती रिव्हॉल्वर त्यांच्या हातातून हिसकून घेतली आणि ती रिव्हॉल्वर आता मी पोलिसांच्या ताब्यामध्ये दिलेली आहे। मी वाट पाहतोय पोलीस काय कारवाई, मी तर पोलीस स्टेशनला जाणार नाही। आता पोलिसांनी निर्णय घ्यायचा आहे। जर का आमच्यावरती खोटी तक्रार दाखल करायचा प्रयत्न केलात तर सत्य काय ते मी इथं आज सांगून टाकेल। एकंदरीत या प्रकाराबद्दल आपण वरिष्ठ नेत्याशी कुणाशी बातचीत केलेली आहे का? नाही, मी राज्याचे गृहमंत्री आदरणीय योगेश दादा यांना कल्पना दिली, परंतु ते कुठेतरी प्रचारामध्ये त्यांच्या पीएकडे मी निरोप दिलेला आहे। मान्य भरत गोगावले साहेबांना ह्याचा सर्व कल्पना दिलेली आहे। दळवी साहेबांना सांगितलेलं आहे की महाडमध्ये असा प्रकार घडू शकतो तर श्रीवर्धनला पण घडल, उद्या रोह्यालाही घडल, उद्या अलिबागला घडल, मुरुडला घडल, कर्जतला घडल, खोपोलीला घडल। पण मी थोरे साहेबांना पण सांगितलं आणि जिथं जिथं राष्ट्रवादी विरोधी सगळे काम करतायत तिथं सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी सावध केली। निश्चितच हा हल्ला करण्याचा जो प्रयत्न झाला आहे तो नेमका कुणी केला असावा असा ना, आता ते मला माहिती नाही। आता पोलिसांनी बघितलेलं आहे, त्याच्या गाड्या कोणाच्या आहेत, त्या गाड्यात कोण होतं, काय होतं, सर्व पोलिसांनी तपासावं, काही हरकत नाही। दूध का दूध पाणी का पाणी। परंतु सुनील तटकरेंना मी एवढंच सांगतो, लढायचं असेल तर समोर समोर, ही अशी बगल बच्चे, ही छपरी पोरं कुठून पाठवून होणार नाही। मी भरत शेठची औलाद आहे, मी शिंदे साहेबांचा पाईक आहे, बाळासाहेबांचा पाईक आहे, म्हणून मी कुणाच्याही बापाला घाबरत नाही, हे लक्षात ठेवा। निश्चितच आपण पाहिलं तर जो रिव्हॉल्वर हल्ल्यासाठी आणलेला तो आता पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी जी आहे ते विकास गोगावलेकडून यांच्याकडून करण्यात आलेली आहे। अजय नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।